सततच्या दुष्काळामुळे वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून हजारो एकरांमधील फळबाग करपून गेल्यात। मात्र रिसोड तालुक्यातील कोयाळी जाधव इथल्या नितीन जाधव यांनी शेततळ्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करत 2 एकरात डाळिंबाची बाग फुलवली आहे। 2 एकरातल्या डाळिंबापासून त्यांना खर्च वजा जाता 7 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण नितीन जाधव यांची डाळिंब शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। रिसोड तालुक्यातील कोयाळी जाधव इथल्या नितीन जाधव आणि मनोज जाधव या 2 भावांकडे वडिलोपार्जित 35 एकर शेती आहे। त्यांच्या शेतात एक विहीर आहे, मात्र विहिरीत फारसं पाणी नसल्यानं शेतात सोयाबीन, उडीद, मूग यांसारखी पारंपरिक पिकं घेण्यात येतात। मात्र पारंपरिक पिकातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेती परवडत नव्हती। नितीन यांचा मोठा भाऊ मनोज जाधव हे कृषी पदवीधर असल्यानं त्यांनी आपल्या शेतात डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला। 35 एकर शेती आहे आणि आम्ही पहिले सोयाबीन, उडीद, मूगच घ्यायचो। तर आता याच्यानंतर म्हणजे हे जर ही जमीन आहे साधारण खडकाळ, तर त्याच्यातमधून आपल्याला काय 5 क्विंटल एकरी उत्पन्न व्हायचं सोयाबीनचं। पण हा डाळिंबाचं थोडंसं डोक्यात आलं। आम्ही दोघं भाऊ आणि वडील आम्ही शेतीच करतो। तर मनोज भाऊ हे BSc ॲग्री झालेले आहेत। तर त्यांचं म्हणणं होतं की बा आपण काहीतरी फळबाग लावायची असंच चाललं होतं। पण पाण्याच्या याच्यामुळं थोडंसं हे होऊन राहिलं होतं। त्यानंतर मग शेततळं घेतलं आम्ही कृषीमधून आणि डाळिंब वगैरे लावला। तर डाळिंबामध्ये आम्हाला फार प्रतिसाद भेटलेला आहे। मनोज यांना शिक्षणानंतर कृषी सहाय्यकाची नोकरी लागली होती, मात्र त्यांनी नोकरी न करता आपली शेती विकसित करण्याचं ठरवलं। शेतात पाण्याची सोय व्हावी यासाठी कृषी विभागाकडनं शेततळं मंजूर करून घेतलं। मंजूर झालेल्या तळ्याचं क्षेत्र आपल्या शेतीसाठी कमी पडतंय हे लक्षात आल्यानंतर त्यांनी 2.25 लाख रुपये खर्च करून 24 बाय 44 आकाराचं क्षेत्र घेतलं। या शेततळ्यामुळे गेल्या वर्षीच्या दुष्काळातही त्यांची बाग टिकली आहे। मागच्या वर्षी आम्ही शेततळं घेतलं। कृषी विभागानं ते 24 बाय 26 सँक्शन केलं होतं, परंतु तेवढ्या याच्यावर आमचे इथले 8 एकर काय भिजवणाखाली येत नव्हती, इरिगेशन काय होत नव्हतं। त्यामुळे साहेबाला रिक्वेस्ट केली होती 24 बाय मोठं देता का, 24 बाय 44 वगैरे देता का, पण ते सँक्शन या 2.5 एकरमध्ये होत नव्हतं। म्हणून काही 1,75,000 रुपये शासनानं दिले शेततळ्याकरता आणि जवळपास 2,75,000 रुपये आम्ही घरून टाकून शेततळं बनवलं। तळ्याचं महत्त्व पटलं। शेततळं घेतल्यानंतर डाळिंबाची बाग चांगली फुलली। 8 एकरांसाठी पाण्याची सोय झाल्यानंतर जाधव यांनी 2 एकरात 2014 मध्ये भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली। 2 एकरांमध्ये 450 झाडं आहेत। जाधव यांनी कमीत कमी रासायनिक खतांचा वापर केलाय, त्यामुळे एका झाडावर 200 फळं आहेत। एका फळाचं वजन 250 ते 300 ग्रॅम आहे। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही 55-60 रुपये किलोच्या भावानं डाळिंब विकलं आणि ऑफ सीझनले डाळिंब आल्यामुळं भाव बऱ्यापैकी मिळाला। पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे लोकांकडे डाळिंब नव्हतं। यावर्षी सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने डाळिंब घेतलं आणि डाळिंब घेतलं तर यावर्षी आम्ही एक विचार केला की थिनिंग करायचं नाही, आपल्याला काही एक्सपोर्ट करायचं नाही। भारतामध्येच खाणारे एवढी संख्या आहे, भारतीय लोकांकरता जो माल लागते तोच तयार करायचा। माल जास्त, रेट कमी असला तरी परवडते। रेट कमी असून माल जास्त निघल्यामुळे उत्पादन जास्त होईल। आज जवळपास एका झाडावर 200 फळं आम्ही घेऊन राहिलो। 250 ते 300 ग्रामचं एका झाडावर फळ आहे। यामध्ये आम्ही एक खतामध्ये पण खूप रासायनिक खतं कमी वापरून सेंद्रिय खतावर जास्त भर दिला। शेणखत जास्त वापरून राहिलो, निंबोळी खत जास्त वापरून राहिलो आणि मायक्रोन्यूट्रंट्स चांगल्या प्रकारचे वापरल्यामुळं क्वालिटीसुद्धा बऱ्यापैकी आली। एवढे फळं असताना एवढी चांगली क्वालिटी या भागात कुठे पाहायला नाही मिळत। जाधव यांना कृषी विभागाचंही मोठं सहकार्य लाभलंय। कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी बागेचं व्यवस्थापन केलंय। पाणी आणि खताचं योग्य नियोजन केल्यानं गेल्या वर्षी जाधव यांना डाळिंबाला 60 रुपयांपर्यंत दर मिळाला होता। यावर्षी त्यांना किमान 65 रुपयांचा दर डाळिंबाला मिळतोय। 2 एकरांमधनं त्यांना 12 टन डाळिंबाचं उत्पादन मिळणार आहे। 1.5 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। डाळिंब साधारणतः म्हणजे जरी नाही म्हटलं तरी 12 टन जरी पकडला तरी बी 60-70चे भाव जरी पकडले तरी बी आपले 8-8.5 लाख वाहून राहिले आणि 1.5 लाख खर्च पकडून चालायचं। तर कोरे 7-1 लाख रुपये आपल्याला हाती पडून राहिले। म्हणजे हे डाळिंबाचं जे पीक आहे हे तर एक नंबर आम्हाला यानं साथ दिला आहे। याच्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती वगैरे फार छान झाली वाटते। फळबागेपासून कमीत कमी 12 टन उत्पन्न अपेक्षित आहे। त्यांना 8.5 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळेल। त्याच्यातून 1.5 लाख रुपये जरी वजा केले, खर्च वजा जाता,
तरी बाकी 6-6.5 लाख रुपये यांना उत्पन्न निश्चितच मिळेल. कोयाळी जाधव या गावात या अगोदर कोणत्याही शेतकऱ्यानं फळबागेची लागवड केलेली नाही. त्यामुळे जाधव यांना सुरुवातीलाच त्यांच्या घरातल्या सदस्यांकडनं फळबाग लागवड करण्यास विरोध झाला. मात्र आता डाळिंबातून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं घरातील सदस्यही आनंदी आहेत. तसंच इतर शेतकरीही आता डाळिंब लागवडीकडे वळण्याचा विचार करतायत. दुसरे पिकं घेतल्यापेक्षा हे पीक घेऊन पाहणे प्रत्येकाला चांगलं आहे, कारण की एकदा घेऊन पाहिलं फायदा होतोच, पण इतर पिकापेक्षा चांगलं पीक आहे. नितीनच्या आणि मनोजचं आदर्श समोर ठेवून आम्ही सुद्धा थोडंफार करायच्या म्हणजे फळबाग करायच्या याच्यात इच्छा आमची आहे. आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा मनोजचा आणि नितीनचा आदर्श घेऊन फळबागेकडे जर वळले तर थोडाफार आपल्याला फायदा होऊ शकतो. गेल्या वर्षी दुष्काळामुळे हजारो एकरांवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. मात्र जाधव यांच्या डाळिंबाची बाग शेततळ असल्यानं टिकून राहिली. त्याचबरोबर त्यांना 7 लाख रुपयांचा नफाही मिळालाय. जाधव यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही फळबागेचं नियोजन केल्यास फळबागेतून शाश्वत उत्पन्न मिळेल. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.